करेन म्हटल्यावर करून दाखवणार आहे. मग समुद्र मध्ये आला तर एका घोटात पिणार आहे. पहाड मध्ये आला तर त्याला ओलांडून जाणार आहे. या वाऱ्यालाही दोन गोष्टी सुनावल्या पाहिजेत. दिवा विझवतो हा वादळाच्या घरातील दिवा आहे. समजलं? युवराजांनी कयूम खानाला मारला रे. क्या कयूम खान मर गए? या अल्लाह, भागो! माझ्या जिवलगांनो, स्वराज्याच्या वाघांनो, आज आपण कयूम खान आणि त्याचा या अभेद्य किल्ल्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. पाठीवर वार करणारी ही औलाद आपण सगळ्यांनी मिळून ठेचून काढली. मराठी ईर्ष्या वाघनखासारखी आहे, असते पण दिसत नाही. पण कुणी कुरापत काढली तर मात्र ती पोटाला भिडते, आतड्यापर्यंत आरपार जाते.
कुणी त्याला डिवचलं तर ते नागिणी सारखे ढिस्कारते, कडाकडा फोडून काढते, यमसदनाला पाठवते. या लढाईत जो कोणी जखमी झाला असेल त्याची जखम आमची, ज्याचं कुणाचं रक्त वाहिलं असेल ते रक्त आमचं, जो कोणी भाऊ जायबंदी झाला असेल त्याच्या घराची राखण आम्ही करणार, ज्या घरातला जाणता मरण पावला असेल त्या घराला आऊसाहेबांच्या मायेचं जोतं असेल, महाराजांच्या मायेचं छत्र असेल. काळजी करू नका, हा संभाजी तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. पंत पंत शंभूराजाने किल्ल्यात बोलवलंय. म्हणले पहिलं पंत काकांना घेऊन या. पंत घेतो म्हणून किल्ला घेतला, पण सोपा नव्हता हा किल्ला. सोपा नव्हता तो कयूम खान. कोणत्याही कसलेल्या सेनापतीस किल्ला घ्यायला 4-5 महिने तरी लागले असते, पण शंभूराजांनी एका रात्रीत किल्ला घेतला. देव दुर्लभ विजय मिळवला. अचाट धाडस पंत. काल म्हणाले सूर्योदयालाच भगवा फडकवतो, आणि फडकवलाच भगवा. जगातला सुंदर देखावा, बुर्जावरचा फडकणारा भगवा. चला शंभूराजांकडे चला. काय झालं? बुर्जावरून खाली पडला बचाव करताना. गुडघा निकळलाय. खाली खळला? होय, हात बी लावू देणं झालाय. लय आरडतोया. जायबंदी होणार. जायबंदी होऊन चालणार नाही आमचा मावळा. धरा त्याला, सरळ कर. खांदे धरा. युवराज, युवराज काय करताय? पाय खांद्यावर का घेतला तुम्ही? नको युवराज, नको. इथे कुणी युवराज नाही, सगळेच मावळे. आणि आम्ही आमच्या मावळ्याचा पाय खांद्यावर घेतला तर बिघडलं कुठं? तरी बी युवराज, तुम्ही महाराजांचं मूल. हा भेद करू नका. आमच्या मावळ्यांचे पाय आमच्यासाठी विठ्ठलाचे पाय, आणि आमचा देह ही वीट समजतो आम्ही. धरा त्याला. युवराज, धन्य आहात तुम्ही. धरा त्याला. तसाच धरून ठेवा थोडा वेळ. आणखी कोणी जायबंदी? 2 मावळे जाया झाले, बाकीचे जखमा बांधणं सुरू आहे. युवराज, युवराज, वाटलं नव्हतं गडावर पाऊल ठेवायला मिळेल म्हणून, पण तुम्ही मोठीच शर्त केली. बरोबर, शर्त तर मावळ्यांनी केली. हा किल्ला घेणं सोपं नव्हतं, पण आपल्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं. हा किल्ला पूर्वी विक्रमराजाचा. विक्रमराजा पळून गेला आणि त्यानं कय्यूम खानाकडे किल्ला सोपवला. कय्यूम खान तसा लढवय्या, मुरब्बी, पण आपण किल्ला घेतलाच. मोरोपंत, या किल्ल्याचं नाव आम्ही बदलणार आहोत. शंभूगड ठेवा. किल्ल्याचं नाव शंभूगड. पंत काका, आबासाहेबांनी एवढे गडकोट घेतले, बांधले, पण एकाही किल्ल्याला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही. आपणही तोच आदर्श ठेवू. या किल्ल्याचं नाव आम्ही झुंजारगड ठेवत आहोत.
किल्ला अजिंक्य होता तरीही आमचा मावळा प्राणपणानं झुंजला म्हणून झुंजारगड. झुंजारगड युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो. वा युवराज वा, शोभतात खरे शिवपुत्र. महाराज, महाराज, युवराजांची फतेह झाली. कयूम खानाचा अवघड किल्ला त्यांनी जिंकला आणि त्यात तो मारला गेला. युवराजांची फतेह झाली. जी महाराज. युवराजांची फतेह, युवराजांची फतेह झाली. या शब्दांनंतर तुम्ही जे बोललात ते आम्ही नाही ऐकलं, आम्हाला ऐकूच आलं नाही. सांगा, सांगा, पुन्हा सांगा. सतत ऐकण्यासारखी खबर आहे ती बोला. जी महाराज, युवराजांची फतेह झाली. कयूम खानाचा किल्ला त्यांनी जिंकला आणि त्यात तो मारला गेला. शाबास, शाबास. महाराज, एवढंच नाही तर किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा अगदी डौलात फडकतोय. आमच्या लेकराच्या विजयाची पहिली खबर तुम्ही आम्हाला दिली. हा क्षण आमच्यासाठी फार फार मोठा. एका बाजूला आपल्या लेकराचे एक विजय आणि दुसऱ्या बाजूला बापाचे 100 विजय एकाच तोलाचे. आमच्या 100 विजयांनी आम्हाला जितका आनंद झाला नाही तितका आनंद आम्हाला शंभूराजांच्या या एका विजयानं झाला. खरंय, शंभूराजे आता शूर आबांचे शूर बच्चे राहिले नाही, छावा झालेत. आता चारी पाछाया शंभूराजांच्या डरकायात ऐकतील. युवराज, किल्ल्यावर पूर्णतः आपला अंमल बसवला आहे. उत्तम. तळघरात काही मराठी वारकरी होते, बिचारे खितपत पडले होते, त्यांनाही मोकळं केलं. हे चांगलं केलं. युद्ध कैद्यांचं काय करायचं? काय करणार, जशास तसे युवराज. यांचा एक हात कलम केला जावा तरच मराठी फौजेची दहशत यांना समजेल. मालिक, मालिक, माफी दो मालिक, माफी दो, माफी दो मालिक. हम आप जैसे उदार. अरे जाओ जहन्नम में. कैसी माफी. थोड्याच वेळापूर्वी यांची मस्ती शेपूट वर करून नाचत होती. खुरानं माती उकरत दात करा करा चावत आमच्या मावळ्यांना खाऊ की गिळू करत होती. यांना कसली माफी द्यायची? युवराज, तोडा यांचे हात. मोरोपंत, आपला सल्ला योग्यच. योग्यच आहे युवराज. तरच मराठी फौजेची दहशत या मोगलांना बसेल. दहशत बसेल, नक्की बसेल. पण खरं सांग, वाघाचे डोळे फोडले तर त्याच्या डरकाळीला काय अर्थ? गरुडाचे पंख छाटले तर त्याचं सामर्थ्य काय? ते केवळ जमिनीवरचं एक जिवंत बोचकं ठरेल. अस्सल नागाचे दात पाडले तर त्याचं जगणं काय? तसाच सैनिकाचा हात छाटला तर ती त्याची घोर विटंबना. आणि आम्ही याच्या खिलाफ आहोत. हे आपल्या विरोधात लढले, पण लढले त्यांच्या पोटासाठी, इमानासाठी. आणि मोरोपंत, आम्हाला वाटतं की योद्ध्याला योद्ध्याप्रमाणेच ठेवावं. योद्ध्याची विटंबना आम्हाला कदापि मान्य नाही. खरं युवराज, पण या कैद्यांचं आता करायचं काय? यांच्यातले जे स्वराज्यात येऊ इच्छितात त्यांना सोबत घ्या.
आणि ज्यांची इच्छा नसेल त्यांची शस्त्र जप्त करून त्यांना सोडून द्या. जी युवराज. ऐकलं का बाबांनो? ज्यांना स्वराज्यात यायचं असेल त्यांनी या, आणि बाकीच्यांनी शस्त्र जमा करून चालते व्हा. अरे जा ना बाबांनो, निघा, जा तुमच्या त्या औरंगजेबाकडे. मालिक, हम आप जैसे उदार, दयावान, वीर योद्धाओं का आदर सम्मान करने वाले राजा के पनाह में रहकर आपकी सेवा करना चाहते हैं. हम वफादारी की कसम खाते हैं. हाँ हाँ, हम कसम खाते हैं.